नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य असाल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 14(ज)(3) खाली अतिक्रमण केले म्हणून अपात्रतेची कारवाई करावी किंवा अपात्र केल्यासंदर्भात जर काही प्रकरण दाखल केलं असेल किंवा अपील प्रलंबित असेल तर अशा लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ फार उपयुक्त असा ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत असेल की महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम हा महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीचा कारभार किंवा सरपंच, उपसरपंच आणि सदस्य किंवा ग्रामसेवक यांनी कोणकोणत्या गोष्टींची कायदेशीर तरतुदींची दक्षता घेऊन कार्यवाही करावी किंवा कारभार बघावा या संदर्भात तो अधिनियम हा तयार करण्यात आला. परंतु 2007 मध्ये महाराष्ट्र शासनाने कलम 14 मध्ये एक महत्वाची अमेंडमेंट केली. ती अशी की जर कुठल्याही ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच किंवा सरपंच यांनी जर सरकारी जागेवरती, शासनाच्या जागेवरती, सार्वजनिक जागेवरती अतिक्रमण केलं असेल तर अशा लोकांना पदापासून पदमुक्त करण्याचा अधिकार या कायद्यानुसार करण्यात आला. आणि याचे जे अधिकार आहेत हे अधिकार हे संबंधित उपजिल्हाधिकारी म्हणजे ॲडिशनल कलेक्टर यांना देण्यात आले. परंतु तरी देखील बऱ्याच लोकांना या गोष्टीची माहिती नसते की अतिक्रमण झालं म्हणजे सरपंच किंवा उपसरपंच किंवा सदस्य या पात्र होतील. परंतु त्यामध्ये काही कायदेशीर बारकावे किंवा कायदेशीर ज्या बाबी असतात त्यांचा देखील विचार आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं असतं. त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर यांच्याकडे एक प्रकरण आलं. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14(ज)(3) खाली अतिक्रमण केलं म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. ती तक्रार दाखल केल्यानंतर ते सरपंच हे त्या प्रकरणामध्ये हजर झाले. हजर झाल्यानंतर त्यांनी त्यांचा बचाव आणि खुलासा मांडला की त्यांना जे काही घर दिलं गेलं आहे ते इंदिरा आवास योजनेखाली दिलं गेलं आणि ते दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्यामध्ये जे काही अतिक्रमण झालं किंवा नाही झालं या संदर्भातल्या गोष्टी या कोर्टासमोर आणण्यासाठी संबंधित तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना निर्देश दिले की तुम्ही त्या जागी जाऊन त्या जागेचा पंचनामा करा आणि अतिक्रमण किती झालं, कसं झालं, केव्हा झालं या संदर्भातला संपूर्ण अहवाल हा आपल्या कार्यालयात पाठवा. त्या अनुषंगाने तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्या जागेचा पंचनामा केला आणि अहवाल सादर केला. त्या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित कलेक्टर यांनी त्या सरपंचांना अपात्र केलं. त्याविरुद्ध कमिशनर यांच्याकडे देखील त्यांनी अपील केलं सरपंचांनी. त्यामध्ये देखील त्याच अहवालाच्या अनुषंगाने त्यांना अपात्र करण्यात आलं आणि कलेक्टर साहेबांचा निकाल हा कायम ठेवण्यात आला. परंतु सरपंच यांना खात्री होती ही जी काही झालेली कारवाई आहे ही चुकीची आहे. त्यामुळे त्यांनी त्या गोष्टीला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा होता की जी काही प्रोसिजर ही खाली राबवण्यात आलेली आहे ती कायदेशीर आहे का, किंवा ज्या अधिकाऱ्यांनी जो पंचनामा केला ज्याच्यावर विसंबून राहून कमिशनर आणि ॲडिशनल कलेक्टर यांनी त्या सरपंचांना अपात्र केलं ते कायदेशीर किंवा न्यायोचित होईल का. या प्रश्नाचं उत्तर देताना मान्य न्यायालयाने सांगितलं की अतिक्रमण जरी केलेलं असलं तरी अतिक्रमण हे कोण सिद्ध करू शकतो किंवा अतिक्रमण हे कोणाकडून सिद्ध होऊ शकते याबाबतची पार्श्वभूमी देखील आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल. न्यायालयाने सांगितलं की जे काही तालुका इन्स्पेक्टर असतात रेकॉर्ड अँड राईट्सचे म्हणजे तालुका भूमी अभिलेखमध्ये जे काही लोक असतात तर त्यांच्या मार्फतच जर तुम्ही मोजणी केली असती तर झालेलं अतिक्रमण हे अतिक्रमण आहे असं आपल्याला म्हणता आलं असतं. त्यानंतर त्या केसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की फक्त नमुना नंबर 8 वरती त्या सरपंचाचं नाव हे भोगवटामध्ये होतं आणि त्यामध्ये इंदिरा आवास योजना असा एक शेरा त्या नमुना नंबर 8 मध्ये होता. त्या अनुषंगाने
ग्रामपंचायतमध्ये ठराव देखील पारित करण्यात आलेला होता, परंतु त्या जागेचं अतिक्रमण आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार किंवा ती मोजणी करून घेण्याचा अधिकार हे संबंधित तालुका इन्स्पेक्टर रेकॉर्ड अँड राईट्स यांनाच आहेत. त्यामुळे जे काही पंचनामा करण्यात आला तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्या मार्फत, तो पंचनामाचा मुळात चुकीचा आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या पंचनाम्यावर विसंबून राहून संबंधित सरपंचांना अपात्र करता येणार नाही, असं मत माननीय न्यायालयाने म्हटलं किंवा मांडलं. तर आपल्या या प्रकरणामध्ये, जर तुमच्या या प्रकरणामध्ये अशा काही प्रकारची परिस्थिती असेल की त्यामध्ये देखील पंचनामा करताना तलाठी किंवा मंडळ अधिकारी किंवा तालुका इन्स्पेक्टर व्यतिरिक्त जर एखाद्या व्यक्तीने तो पंचनामा केला असेल, तर त्या पंचनाम्याच्या आधारे जर तुम्हाला अपात्र करण्यात आलं असेल, तर अशा वेळेस या व्हिडिओचा तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि तुमच्या विरुद्ध झालेली अपात्रतेची कारवाई हे तुम्ही आव्हानित करून तिला रद्द देखील करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर अतिक्रमण सिद्ध करायचं असेल तर ते अतिक्रमण झालं आहे किंवा नाही हे सिद्ध करून घेण्यासाठी कोणामार्फत मोजणी करणं, मेजरमेंट करणं गरजेचं आहे आणि या संदर्भात कायद्यामध्ये काय तरतुदी करण्यात आल्या या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.